गिवन मध्ये काय काय तेवढं मला सांगा, काय काय दिले आपल्याला? रेजिस्टन्स दिलेलं आहे, त्याच्या रेजिस्टन्स किती आहे? 250 ओहम आहे. ठीक आहे. नेक्स्ट नॉर्मॅलिटी नॉर्मॅलिटी किती आहे? 1 दिली. ठीक आहे. 2 मिनिट. आणि या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार किंवा तुम्हाला फाइंड आउट काय करायचं? इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स. आणि त्याचा फॉर्म्युला काय? K into V. K into V. ठीक आहे. के इंटू मोलार कंडक्टन्स. 2 मिनिट. चला एक काम करा बरं, सगळ्यांनी काय करा, तुमच्या नोटबुक चालू ठेवा, पेन चालू ठेवा, आपण ते प्रॉपर सगळं नीट लिहून घेऊ. ठीक आहे. सो चला, फर्स्ट मध्ये गिवन काय काय ते लिहायचं, फॉर्म्युला लिहायचा, मग त्या हिशोबाने पुढे जाऊ आपण. सगळ्यांना कॅल्क्युलेशन येतात? फास्ट करता का नाही? येतात? चला, माझा आवाज येतोय नीट? हो सर. बर, एक मिनिट बघतो. येस. चला, फर्स्ट गिवन थिंग आहे आपल्यासाठी रेजिस्टन्स. हा तुमचा काय झाला? आर. ठीक आहे. सेल कॉन्स्टंट आहे 1.15 आणि अजून तुम्हाला काय दिलंय? 1 नॉर्मल काय? Volume of solution. व्हॉल्यूम का कॉन्सन्ट्रेशन आहे? कॉन्सन्ट्रेशन सर. नॉर्मॅलिटी. इट इज द कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, एवढं आपल्याला समजतंय. देन बरं, आता आपल्याला काय काढायचं आहे? इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स. मग इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कसा लिहितात? सिम्बॉल काय त्याचा? असा लिहिला तरी चालेल, आणि तो आपल्यासाठी फाइंड आउट करायचा. ठीक आहे. ओके, मग आता पुढे काय फॉर्म्युला काय त्याचा? के इंटू व्ही. E into V. हे बघ, फॉर्म्युला असा आहे त्याचा, तुमचा जो इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आहे तो तुमचा के इंटू 1000 अपॉन नॉर्मॅलिटी. अपॉन नॉर्मॅलिटी, असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता जे काही फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काढायचं तर लेफ्टला आहे के आणि एन. आपल्याकडे आहे का? K काढायचा आहे सर. एन आहे. के आहे का? नाही सर, काढायचा आहे. मग के काढायचं. मग के काढायचा फॉर्म्युला काय? जे इंटू जे स्टार. 1 upon R into L upon A. अजून सिंपल केलं तर सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय रेजिस्टन्स. ठीक आहे. मग आता या दोन व्हॅल्यू आपल्याकडे आहे का? सेल कॉन्स्टंट आणि रेजिस्टन्स. हो सर. बर, मग आता आहे दोन्ही व्हॅल्यू, मग त्या वरती टाकता येतील ना आता? हो हो सर. सर. ठीक आहे. चला, मी फायनल लिहून घेतो. इज इक्वल टू काय काय दिलं आपल्याला? 1.15 डिवायडेड बाय किती? 250 250 इंटू 1000 1000. डिवायडेड बाय एन ची व्हॅल्यू किती? 1 आहे. ओके, सो 250 आणि याला कितीचा भाग जाणार? 4. 4. सो आन्सर 4 इंटू 1.15 म्हणजे 4 पॉईंट समथिंग येणार, अराउंड 4.6. ऑप्शन कोणता येतोय? 160. First. 460 वगैरे. बरोबर. काय केलं समजलं? हो सर. हो सर. तुम्हाला मी काल म्हटलं होतं का येताना फॉर्म्युला एका ठिकाणी लिहून आणा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये कशाला काय म्हणतात ते वगैरे. ठीक आहे. सो आपण जे करणार ते सिंपल वेनी करणार. ठीक आहे. पहिला प्रॉब्लेम क्लिअर झाला? हो सर. हो सर. बर, मला एक डाऊट होता, तुम्हाला एक विचारायचं होतं की आपण याच्यातले तर घेणारच आहे, पण तुमचे बोर्डच्या बुक मधले पण घ्यायचे का प्रॉब्लेम्स? हो सर. हो सर. ठीक आहे, चालेल.
आधी हे करू आपण कव्हर, मग बाकीचे नंतर. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय आहे, इथं एका टाईपचा एखादाच प्रॉब्लेम येतो आणि मग तुमची कन्सेप्ट मे बी तुम्ही नंतरून विसरू जाता. आणि मेन म्हणजे तुमची आता बोर्डची पण एक्झाम आहे, म्हणजे ते क्वेश्चन काय बोर्ड लेवलचे असं नाहीये, पण याच्यामध्ये ते ऍडिशनल होतील अजून. पुढे बघा आता. The specific conductivity of this KCl solution at 20 degrees Celsius is this one. Okay. And the resistance of the cell तुम्हाला दिलंय 56 दिलेलं आहे. ठीक आहे. आता जे काही दिसतंय त्याच्यात चला नोटेशन करून घेऊ. 56 म्हणजे काय? R. रेजिस्टन्स हा. resistance, आणि वरची ती व्हॅल्यू कसली? 0.012. कंडक्टन्स कंडक्ट स्पेसिफिक कंडक्टन्स हा कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आलं ते के. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? cell constant, ओके. सो सेल कॉन्स्टंट जे काय असेल ते इज इक्वल टू फॉर्म्युला काय के इंटू करायचंय आर जी कंडक्टिव्हिटी इंटू रेजिस्टन्स. रेजिस्टन्स. हा बरोबर आहे फॉर्म्युला. हो सर. हो sir, बरं, मग के ची व्हॅल्यू काय आहे? 0.12 इंटू आर. आर किती तुमचा? 56. 56. येस. चला बाकीचं तुम्ही करा. आन्सर काय आहे तर सांगा. ते पॉवरला कन्वर्ट करायचं का नका करू, आहे तसंच राहू द्या. येस. 0. Option number 2. ऑप्शन नंबर 2 सर. करेक्ट. टोटल कॅल्क्युलेशन नीट करायचं. कधी कधी काय होतं, चारही फिगर्स खूप वेगळ्या दिलेल्या असतात, त्यावेळेस जास्त डोकं नाही लावायचं. बघा तुम्ही डायरेक्ट तुम्हाला 56 डिफिकल्ट वाटतंय ना, याचं 60 केलं तरी चालेल. ओके, ते ऍडजस्ट केलं समजा, आणि 60 इंटू 2 केलं. मी पुढं काहीच नाही बघत आहे, मला एवढं कळतं 6 दोन्ही किती होतात? 12. आणि शेवट 12. फिगर किती आहे? 2. त्याचं एकच आन्सर, एवढं आन्सर करेक्ट. समजलं? हो सर. पण हे दरवेळेस असं करायचं नाही. एकदा चेक करायचे ऑप्शन जवळ आहे का. जर खूपच जवळ असेल तर असं करायचं नाही. ओके, 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले. तिसरा आहे बघा. ओके, हा क्वेश्चन तुम्ही जर स्वतः सॉल्व्ह केला तर तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स भेटतील याच्या. आपण एकदम सिंपल वेने सॉल्व्ह करू. ठीक आहे. बरं, मोलर कंडक्टन्स आपल्याला या 3 जे काही दिले BaCl to H2O4 आणि HCl ऍट इन्फानाइट डायल्युशन दिलाय x1 x2 x3. ठीक आहे. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऑफ BaSO4 ऍट इन्फानाइट डायल्युशन हा काढायचा आहे. आता इक्विव्हॅलंट कंडक्टन्स म्हणजे काय असतो किंवा ते म्हणजे हा प्रॉब्लेम जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल की हा जो BaSO4 आहे त्याला आपल्याला या तिघांच्या कॉम्बिनेशननी बनवायला लागेल. ओके, सो मग आता मी एका साइडला लिहून घेतो. आपल्याला काय बनवायचंय? BaSO4, बरं ठीक आहे, मी आता वरचे सगळे लिहून घेतो एका लाईनीमध्ये. BCl2, दुसरा काय H2SO4, आणि तिसरा काय HCl. आता बघा आपल्याला काही आयडिया नाही सध्या, आपण फक्त रफ करतोय सगळं. बघा आपल्याला BA 100% पाहिजे, म्हणजे BA इथं आहे. ठीक आहे, तिथून सुरुवात केली मी इथून ना. मला क्लोरीन पाहिजे का? नाही. हा, नाही. माझा हा जो क्लोरीन आहे तो मला नाही पाहिजे. मग ते नाही पाहिजे म्हणजे त्याला कट करायला लागेल. मग त्याला कट करणार क्लोरीन शेवटी इथं आहे. ओके, पण तो जो क्लोरीन आता दिसतोय तो 1 टाइम आहे, म्हणजे याच्या आधी किती काय लिहायला लागेल? 2. आणि तो कट करायचा म्हणजे साइन काय येणार? मायनस. ओके, म्हणजे आता मी कलर चेंज करतो. फॉर एक्झाम्पल हा जो Cl2 आहे हा या Cl ला कॅन्सल झाला. एवढं क्लिअर आहे? हो सर. हो सर. बरं, आता पुढं H2 दिलाय आणि SO4 दिलाय. मग आपल्याला SO4 पाहिजे ना इथं, हो सर. म्हणजे तो त्याच्यात ऍड हो, झाला हो, पाहिजे. सर. ऍड म्हणजे साइन काय येणार? प्लस. प्लस. ओके, हा H2 नाही पाहिजे. H2 ला H2 काय झाला? कट. Cancel. म्हणजे मी एवढं का सॉरी का केलं?
पण मला दाखवायचं होतं का हे आपलं जे काही इक्वेशन आहे ते बरोबर आले. बरं, मग आता तुमच्याकडे ज्या मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याची जागा कोण घेणार होता? X1 X2 आणि X3. ठीक आहे. सो मी असं लिहू शकतो की BaCl2 हा काय X1 प्लस हा काय झाला X2 मायनस 2 टाइम्स X3. HCl3. ओके. X3. हा एक्सरे आला आता आपला. ठीक आहे. मग आता आपण जे काय फाइंड आउट करतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स काढायचं आहे. मग आपण काय करू, एक BSO4 जो आहे त्याचं स्प्लिटिंग करू. नीट समजून घ्या मी काय काय केलंय. पहिल्यांदा आपण फक्त BSO4 घेतला आणि तो कशापासून बनवला? या तिघांपासून. आणि त्या ठिकाणी काय टाकलं? X1 X2 आणि X3. X3. हा, मग आता तुम्ही जर नीट बघितलं तर कोणताच ऑप्शन सध्या तरी मॅच करत नाहीये. तुम्हाला हा वाटेल पण याच्या आधी काय 2 लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला BSO4 ला स्प्लिट करायचं. BaSO4 हे वरचं सोडा बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल मी तिथलं काहीतरी खाली कंटिन्यू करतो. हे संपला विषय इथं. BSO4 ला स्प्लिट करा बरं. कशात होतं? Ba plus SO4 minus. प्लस SO4 मायनस काय 2 का 1? -2. ठीक आहे. मग हा झालं तुमचं BSO4 चं स्प्लिटिंग. याच्यामध्ये तुम्हाला N ची व्हॅल्यू पाहिजे. आता N ची व्हॅल्यू कशी काढणार? नंबर ऑफ कॅटायन इंटू चार्ज ऑफ कॅटायन. येस. काय करणार बघा, नंबर ऑफ कॅटायन किती आहे इथं वरती? 2. मी परत विचारतो, नंबर ऑफ कॅटायन किती आहे? 2 sir. +2. हा, तुम्ही चार्ज बघताय. मी विचारलं किती आहे. 1 2 3 4 किती आहे 1 कॅटायन? 1 1. नंबर ऑफ 1. ओके. चार्ज त्या कॅटायनचा किती आहे? +2. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 2. 2. ओके. मग ते जे काय आपण मल्टिप्लिकेशन केलं आहे त्या म्हणजे ती जी व्हॅल्यू ती आपण इथं वापरणार. आता बघा वरती परत आपण इथे हे बनवून घेतलं होतं. ठीक आहे. पण आता आपण कोणतं कंडक्टन्स काढतोय? इक्विव्हॅलंट. मग इक्विव्हॅलंट कंडक्टन्स काढताना तुम्हाला N नी डिवाइड करायला लागतं. सो आपला जो पहिला इक्वेशन होता X1 सॉरी प्लस राहिला X2 मायनस दिसणार नाही तुम्हाला, नीट लिहू. X1 बोला पुढं X2 X2. मायनस 2 टाइम्स X3 डिवायडेड बाय N. सो आन्सर काय येणार? अगेन X1 1 Plus plus x2 minus 2x3 upon 2. डिवायडेड बाय 2. ऑप्शन कुठे गेला? Fourth फोर्थ option. Option 4. Option 4. ऑप्शन फोर्थ. समजलं सगळ्यांना काय केलं? हो सर. हो सर. हा, काही ठिकाणी ते सांगतात हा लॉ वापरा, तो लॉ वापरा. काही गरज नाही. साधं लॉजिक ठेवायचं आणि आन्सर आलं पाहिजे. एवढं कळलं? हो सर. हो सर. ठीक. हो सर. नेक्स्ट वन. बर, फोर्थ आता तुमच्या समोर आहे. द आयनायझेशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट इज गिवन. बर, सांगा काय ती कसली व्हॅल्यू आयनायझेशन कॉन्स्टंटची? त्याचा सिम्बॉल काय असतो? E. बर, पुढे काय दिले त्या प्रॉब्लेम मध्ये? Equivalent conductance. सिम्बॉल बोला, सिम्बॉल त्याचा. Concentration molarity. M. बर, याचा सिम्बॉल एम आहे असं म्हणताय. ठीक आहे, एम. हे याचा सिम्बॉल काय? E. Capital E. बर, ठीक आहे. And what is this Equivalent conductance. symbol? V. Who? GEQ. Ulta EQ. बर, ठीक आहे. काय काढायचंय? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. मग काय फॉर्म्युला काय वापरणार?
माहितीये? तेव्हा तुम्हाला K काय into विचार 1000 upon N. सॉल्व Sir, molar ते सॉल्व केलं का तू हा फॉर्म्युला वापरून? हे बघा, हे काय लिहिलंय? काय नाही येत, करायचं sir. आपल्याला? सर आपल्याला मोलार कंडक्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल अगोदर. हा हा हा, बरोबर बरोबर. मग कसं करू मी, सुरुवात कशी करू? मोलार कंडक्टन्स आपण रिव्हर्स जाऊ. चला, पहिली गोष्ट तुम्हाला हे जे बोर्डवर लिहिले ते काढायचं. याला काय म्हणतात? वाचा बरं शेवटची लाईन. मोलार इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऍट इन्फिनाइट डायल्युशन. इन्फानाइट डायल्युशन. ठीक आहे, मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऍट इन्फानाइट डायल्युशन इज इक्वल टू तुमचं येणार इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इंटू डिवायडेड मोलार बाय, कंडक्टन्स. हा ठीक आहे, सी आला. ठीक आहे, मग आता याच्यातली कोणती व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये? सगळ्याच व्हॅल्यू आहेत आपल्याकडे? सगळे आहे सर. बरं, मग वरच्याची व्हॅल्यू किती? 19.6. 19.6. आणि व्हॉट इज सी? 0.01. 0.01. नक्की? मला नाही वाटत तोच आहे. हो सर. ठीक आहे, 0.01. सांगा आन्सर काय येते? आन्सर येणार नाही ते पण सांगा. 196 सर. 196 असं ऑप्शन आहे का? आहे. आहे सर. 96 येतं, sir. 96 का 196? 196. 196. 196. मग ऑप्शन आला तुमचा 4. हो सर. ठीक आहे, बरोबर आहे ना? मग आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, चेक करा बरं का आन्सर बरोबर आहे का. सर मागे 3 दिलेलं आहे. येस येस, तेच मी विचारतोय. आन्सर येईल का असं 196? कसं सॉल्व्ह करायचं तुम्हीच सांगा. तुम्ही मला एक्सप्लेन करा, मी तुम्हाला सोल्युशन देतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं k इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर. मला अल्फा काढायचं, फॉर्म्युला कसा रिअरेंज करू? Under root CA upon C. अंडर रूट ऑफ, नाही तो तिकडे जाईल ना, k वरती येईल ना. हो सर. हो सर, k अपॉन c. अपॉन C. ठीक आहे, देन तुमच्याकडे दिलेल्या व्हॅल्यू नुसार k ची व्हॅल्यू किती आहे? 25 इंटू 10⁻⁶. c किती दिलाय तुम्हाला? 19. सी सी Six. सी 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 0.01. 0.01. तर मी त्याला डायरेक्ट कन्वर्ट करतो. असं लिहिलं चालेल ना? हो सर. ठीक आहे, बरं पुढं काय करू सांगा, मला नाही येत पुढचं. काय होणार आता? अंडर रूटच्या बाहेर काढा. लगेच 10च्या पॉवर ऍडजस्ट करा. हो वरती सर. वरती गेल्यावर काय होणार? 25 इंटू 10 raised to power -4. ठीक आहे, बरं रूटच्या बाहेर काढल्यावर काय होणार? 5 इंटू 10⁻². बरोबर आहे. हो सर. हो हो सर. सर. ठीक आहे, हे आलं तुमचं 5 इंटू 10⁻³ काय काढलं तुम्ही? अल्फा. अल्फा. अल्फा काढला. ठीक आहे, मग पुढचा फॉर्म्युला आपल्याला जे मेन गोष्ट काढायची ती इक्विव्हॅलंट कंडक्टन्स ऍट इन्फिनाइट डायल्युशन. डायल्युशन. आता तुम्हाला जो गिवन आहे तो लिहायला लागेल तिथं पण. ठीक आहे, चालेल. देन डिवायडेड बाय काय असणार इथं? ही व्हॅल्यू टाकायची, म्हणजे खाली काय येणार? अल्फा. 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 सो तुमचा जो गिवन आहे तो किती दिलाय? 19.6. 19.6. आणि जो काही तुमचा आहे 5 इंटू 10⁻². ओके, करा बरं काय होईल आता? अच्छा, 4 राऊंड येतं की नाही? हा येऊ शकतो, बरोबर. 400च्या अराउंड माझा आन्सर येते. तुमचं येते का बघ?
हो सर 3 नंबरचं येतं सर. तेव्हा मी जास्त कॉम्प्लिकेशन मध्ये नाही जात. 19.6 म्हणजेच किती असतं? 20 20. डिवायडेड बाय 5. 20. 5 चोक 20. 20. तर 4 गुणिले 10⁻² झाला म्हणजे किती झाले? 400. 400 जवळ कोण येतं? 392 झालं. 392. कळलं? हो सर. ठीक आहे. आता मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही न्यूमरिकल्स बघता आणि सोल्युशन वर येत आहे तर नक्की मध्ये प्रॉब्लेम काय येतो? फॉर्म्युले. त्याच्या आधी प्रॉब्लेम येतो ना. प्रॉब्लेम समजतच नाही काय दिलंय. काही जण आता बघ काही काही जण सांगत होते सी ला ते अल्फा म्हणत होते, दुसऱ्याला दुसरंच काहीतरी म्हणत होते. तर तुम्हाला माहित पाहिजे कशाला काय म्हणतात आणि फॉर्म्युला कुठला कुठे अप्लाय करायचा हे कळलं? हो सर. हो सर. ठीक आहे. देन विच हॅज अ मॅक्झिमम कंडक्टिव्हिटी. काय आन्सर ते सांगा आणि का ते पण सांगा. येस. बरं आपण चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलं होतं की इलेक्ट्रोलाइट मध्ये इलेक्ट्रॉन असतात की आयन्स असतात? आयन्स. बरं आयन्स जास्त असल्याने कंडक्टिव्हिटी वाढती का कमी होती? वाढती. वाढते. बरं वाढते. कोऑर्डिनेशन मध्ये तुम्ही बघितलं असेल काय पाठवले आन्सर? ऑप्शन नंबर 4 सर. आयन जास्त फ्री होतात, फॉर्म होतात. अच्छा ठीक आहे. साधी गोष्ट आहे, आयन्स फॉर्म होण्यासाठी काय पाहिजे की क्लोरीन रिमूव्ह झाला पाहिजे बिकॉज इट इज गुड लिव्हिंग ग्रुप. हा तर बॉक्स मध्ये, हा बॉक्स मध्ये, हा इथे आहे आणि सगळ्याच्या तिन्ही बाहेर आहे. म्हणजे इथं तयार काय होणार? Cl- असे किती तयार होतील? 3. 3. आणि याच्यावर पण चार्ज किती येणार? +3. त्यामुळे 3 जास्त आहे ना. बाकीच्या ठिकाणी 2 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे. सो आन्सर काय येणार मग? 3. 4. 4. 4. ठीक. कळलं आता हे? हो सर. नेक्स्ट. मग काय करायचं? प्रॉब्लेम घ्यायचे का नाही घ्यायचे एक्स्ट्रा? घ्यायची सर. घ्यायचे सर. सर. थांबा. चल स्टार्ट करू. सेकंडरी. 2 मिनिटं सांगा बरं काल काय घेतलं होतं आपण की 2 फेजला सेपरेट कोण करतं लिहिताना? सॉलिड टू लिक्विड जाताना 1 स्लॅश लाईन. 1 स्लॅश लाईन. ठीक आहे, ओके. आणि याचा अर्थ काय? डबल स्लॅश लाईन. डबल स्लॅश लाईन. आपण कशाला वापरतात? ब्रिज. सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज काय काम करतो? कंडक्शन, आयन कंडक्शन करण्याचं. आयन हा. फ्लो करतो. हा फक्त आयन्सला, बाकी काही नाही ना? नाही सर. नाही सर. नेक्स्ट. आता सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. तर त्याच्यात येतो कॅल्युमल इलेक्ट्रोड Hg2Cl2 चा. आता तुम्हाला सगळं माहिती की कसं वाचायचं आहे. PT घ्यायचा, प्लॅटिनम, देन इथं तुम्ही सॉलिड घेतला, या दोघांना सेपरेट केलेलं आहे. ठीक आहे. आणि देन पुढे काय टाकलंय? KCl टाकलाय. ठीक आहे. आता या रिप्रेझेंटेशन मध्ये दाखवलेला कोणता कॅल्युमल इलेक्ट्रोड आहे? वेन ऍक्ट ऍज अ कॅथोड. म्हणजे तुम्ही डिपेंड करता ना तुम्ही त्याला कुठं जॉईन करताय. जर तुम्ही त्याला कॅथोडला जॉईन केलं, कॅथोडचा चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. निगेटिव्ह. जर त्याला निगेटिव्हला अटॅच केलं तर तो इलेक्ट्रॉन काय करतोय बघा? ऍक्सेप्ट. म्हणजे या प्रोसेस मध्ये इथं काय होतंय? रिडक्शन. इथे इलेक्ट्रॉन म्हणजे इथं काय झालं? ऑक्सिडेशन. सो Hg आणि Cl एकत्र आले तर काय तयार झालं? Hg2Cl2 इलेक्ट्रॉन. आणि वरती जो Hg2Cl2 होता त्याने इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे तो Hg मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. सो तुमच्यासाठी सध्या एवढंच आहे की कॅल्युमल इलेक्ट्रोड मध्ये बेसिकली काय वापरतात? Hg2Cl2. त्याचं कंपोजिशन बघा, PT आहे, देन Hg2Cl2 आहे आणि देन KCl इथं यूज केलेलं आहे. कळलं? हो सर. बरं हा सेकंडरी रेफरन्स आहे. आपण याच्या आधी बघितलेला काय होता? प्रायमरी.
प्रायमरी. आणि मेन टॉपिक काय आहे? रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स का वापरतात? येस, कॉन्स्टंट राहण्यासाठी. कॉन्स्टंट स्टँडर्ड ठेवण्यासाठी थोडक्यात, कारण तो व्हॅरी होऊ शकतो. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन तुमच्या समोर आहे. आता कोणता आहे? सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोड. ओके, सिल्वर क्लोराइड इलेक्ट्रोड, त्याचं ते हर्ट आहे, म्हणजे सेंट्रल पार्ट आहे तो. पीटी ऑब्लिक दिस, आणि इकडे काय? केसीएल आहे. अगेन कॅथोड ला रिएक्शन होती. मगाशी पण कॅथोडला इलेक्ट्रॉन गेन झालता का? हो सर. ओके, सो इलेक्ट्रॉन काय झाला? गेन. देन AgCl हा Ag मध्ये कन्वर्ट होतो, आणि सेकंड स्टेप मध्ये Ag जो आहे तो Cl ला ऍक्सेप्ट करतो, आणि AgCl तयार. म्हणजे थोडक्यात काय होतं बघा, इथून समजा तुम्ही स्टडी करायला सुरू केलं, तर त्यांनी Ag बनवला आणि Cl मायनस बनवला. ठीक आहे, मग हा AgCl काय करतो? इथं आपण कॉपी करतो परत एकदा, आणि त्याच्यापासून AgCl तयार होतं. म्हणजे काय? फर्स्ट रिएक्शन मध्ये ब्रेकिंग होतं, ब्रेकिंग, आणि सेकंड रिएक्शन मध्ये काय होतं? मेकिंग. पण हे आपल्यासाठी इम्पॉर्टन्स नाहीये. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय सध्या इथं? फक्त इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रॉन इन झाले, ऑक्सिडेशन. इलेक्ट्रॉन आउट झाला, काय झालं? रिडक्शन. रिडक्शन. टोटल प्रोसेस काय झाली? रेडॉक्स. तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणत्या इलेक्ट्रोड मध्ये काय कॉम्बिनेशन आहे, हे सगळं इथलं. हे लक्षात राहिलं का पेपरला? हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पुढे आता सेल पोटेन्शियल. तर त्याच्यामध्ये E0 सेल दिलेला आहे. सो व्हॉट इज पोटेन्शियल? पोटेन्शियलचा अर्थ काय होतो? किंवा तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स हे नाव ऐकलं असेल, त्याचा अर्थ काय होतो? Difference between two ions. Higher potential to lower potential. ठीक आहे. अजून मग व्होल्टेज काय असतं? Voltage potentialच असतं सर. पोटेन्शियल डिफरन्स युनिट आहे का? हो सर. बरं, मग पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? एक टर्मिनल प्लस असतं, दुसरं मायनस असतं. मग Minus. प्लस, वाय प्लस इज प्लस Higher potential. बिकॉज इट इज प्लस. नीट समजून घ्या. प्लसला प्लस का म्हणायचं? कारण तो प्लस आहे. प्लस म्हणजे कसं आहे? जास्त. जास्त. मायनस कसं आहे? कमी. आता कमी. प्लस मध्ये एनर्जी जास्त आहे, म्हणजे करंट कुठून कुठं फ्लो होणार? प्लस टू मायनस. मायनस चार्जेस मूव्ह होतात, आणि मायनस टू प्लस जे मूव्ह होतं किंवा जे तिथं एक्झिस्ट करतं त्याला आर म्हणतात. आर फॉर रेझिस्टन्स. युनिट इज ओहम. ठीक आहे, ठीक आहे. आता इथं बघा, सेल पोटेन्शियल. सो E0 ऑफ सेल इज इक्वल टू SRP ऑफ कॅथोड मायनस SRP ऑफ एनोड. देन SRP ऑफ कॅथोड प्लस SOP ऑफ एनोड, आणि SOP ऑफ कॅथोड. आता नीट बघा, SRP थोडक्यात हे काय? रिडक्शन मायनस रिडक्शन. कोणाचं? कॅथोडचं मायनस एनोडचं. Anode. ठीक आहे, त्याच्यानंतर रिडक्शन ऍडिशन ऑक्सिडेशन बरोबर केलं, पण आता एक कॅथोड आहे, दुसरा काय घेतला? एनोड. Anode. त्याच्यानंतर SOP घेतला, म्हणजे सॉरी ऑक्सिडेशन घेतलं. आता रिव्हर्स केलं, एनोडचं कशामधून मायनस करताय? कॅथोड मधून. ठीक आहे, आणि तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं आता, तर प्रत्येक ठिकाणी कॅथोड मधून मायनस किंवा प्लस काय करतात? ते एनोड. आता हे एवढं कन्फ्युज करायची काही गरज नाही. हे 2 मिनिटं साईडला द्या ते सोडून. सेल मध्ये काय असते? समजा बॅटरी, हे सर्किट या टाइप मध्ये आहे. सेल मध्ये कधी कधी इलेक्ट्रॉन आउट होतात, कधी कधी काय होतात? इन. या दोघांची समेशन केल्यानंतर जे पोटेन्शियल निघतं सेलचं, त्याला काय म्हणायचं? सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल. Cell potential. कळलं एवढं? हो सर. त्याला काही लक्षात ठेवायची गरज नाही. ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल त्यावेळेस ते बघता येईल न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. पुढे काय दिलं? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. Series. सिरीज तर समजतं. इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे काय? इलेक्ट्रिकल कंपोनंट कोणाबरोबर कंबाईन होतो? केमिकल. केमिकल सोबत. Chemical बरोबर. म्हणजे काय होतं बघा, समजा एखादी रिएक्शन बघा, हा लिथियम आहे, इलेक्ट्रोड आहे सगळ्या,
तर लिथियम इलेक्ट्रॉन देतो आणि तो स्वतःला Li प्लस मधून Li मध्ये कन्वर्ट करतो. थोडक्यात या सगळ्या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल आणि केमिकलचं कशात होतं, इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट होतं. हा, पण आता पिरियडिक टेबल मध्ये टोटल किती एलिमेंट आहे आजच्या डेटला? 10118. 118. 118. त्याच्यातले सगळेच मेटल्स आहे का? नाही. 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 तर त्यांनी काय केलं की आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकायची, तर त्या ब्रँचनी काय काम करून ठेवलंय की सगळे मेटल जेवढे आजच्या डेटला आहेत त्यांची रिएक्टिव्हिटी चेक केली आणि त्यांना एका सिरीज मध्ये बसवलेलं आहे. तर तुम्हाला हे समोर दिसत असेल, मी दोन तो फोटो फॉन्ट मी छोटा केलेला आहे. आता इथं बघा, इथं काय लिहिलंय, इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट, म्हणजे इकडून इकडं काय इन्क्रीज आहे, इकडून इकडं डिक्रीज आहे. पण लेफ्टला कसली इन्क्रीमेंट आहे वाचा, रिड्युसिंग, आणि Reducing. ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ठीक आहे. Oxidizing. आता इथं लिहिलंय बघा, अरेंजमेंट ऑफ डिफरंट एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP इज नोन एज इलेक्ट्रोकेमिकल सिरीज ऑर ऍक्टिव्हिटी सिरीज. सो टॉपचा एलिमेंट रिएक्टिव्ह आहे का बॉटमचा जास्त? Bottom. Bottom. Bottomचा. बरं, टॉपचा नाहीये का मग? आहे Less. सर. आहे, पण Less. डिपेंड करतं ना तुम्ही रिएक्टिव्हिटी म्हणजे काय म्हणता ते. फॉर एक्झाम्पल, आता आपण रिड्युसिंग प्रॉपर्टी बोलत असेल तर याची रिड्युसिंग प्रॉपर्टी कमी का जास्त? जास्त. 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 दाखवले जास्त, त्यांनी, sir. इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे काय करतो, रिडक्शन करतो. आणि तेच तुम्ही F2 ला गेले तर याची रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे, पण ती कशी झाली, कमी झालेली. कमी. ठीक आहे. याला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ती सिरीज फक्त दाखवली, तुम्हाला पाठ करायची गरज आहे का? नाही. नाही. ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस सांगतो तुम्हाला ते काय करायचं त्याचं. ओके, अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर चेक करू आपण. तुम्हाला वाटत असेल ना काय आहे, काय कशाला दिलंय. सो बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. पहिलं ऍप्लिकेशन, ऑक्सिडायझिंग पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू SRP. सो व्हॉट इज SRP? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. पोटेन्शियल. आता हे थोडं स्प्लिट करू आपण, याला 2 मिनिटं साईडला ठेवा, बाकीचं सगळं. चला या दोघांकडे लक्ष द्या. ऑक्सिडायझिंग पॉवर म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची का घेण्याची टेंडन्सी? देण्याची. देण्याची. बरं, मेटल आहे, मेटलनी इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्याच्यावर चार्ज काय आला, +1. Positive. प्लस. मग आता त्यालाच तुम्ही काय म्हटलं, ऑक्सिडायझिंग पॉवर. मग SRP म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. मग आता रिडक्शन का म्हणतात? येस, मेटल हा काय देतो? आता तुम्ही मला काय म्हटले, ही रिएक्शन कोणती झाली? Oxidation. ऑक्सिडेशन. ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू SRP ला का आहे? कारण जो मेटल तो ऑक्सिडेशन घेतो तो. तो स्वतः काय होतो, Reduce. रिड्यूस होतो. त्यामुळे त्याचं काय डायरेक्टली SRP. थोडक्यात काय, तो जर देतच नसेल, तो जर देणारच नसेल तर तो रिड्यूस होणारच नाही. आणि त्यांनी इलेक्ट्रॉन दिले म्हणजे तो काय झाला, रिड्यूस. याच्या अपोजिट मग तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे? SOP, ऑक्सिडेशन पोटेन्शियल. हे समजलं? हो सर. हो सर. ठीक आहे. याच्या अपोजिट खाली लिहिलेलं बरोबर आहे का? एक्झॅक्टली अपोजिट आहे का बघा बरं इथं. Yes, sir. हो सर. हो, Yes, sir. sir. ठीक आहे, ठीक आहे, ओके. सर तो पॉइंट परत सांगा ना. वरचा कोणता म्हणती, हा म्हणती का इकडे लिहिलेला म्हणती? वरचा इकडे लिहिलेला हवी सर, आणि इकडला पण. हा, ऑक्सिडायझिंग पॉवर. ऑक्सिडेशन म्हणजे काय, एखादा मेटल काय देतो, इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मग त्या पॉवरला काय म्हणायचं, ऑक्सिडायझिंग पॉवर. मग आता तो इलेक्ट्रॉन देतो ते ठीक आहे, पण दिल्यानंतर त्याच्याकडे कमी झाले का जास्त झाले? कमी झाले. कमी. म्हणजे तो काय झाला, रिड्यूस. Reduce. रिड्यूस. म्हणजे केमिस्ट्रीचा शब्द नाही तो. रिड्यूस म्हणजे एखादी गोष्ट काय होती, कमी. कमी होते. मग तो रिड्यूस झाला, मग तो जेवढे इलेक्ट्रॉन देणार तेवढाच तो काय होणार, रिड्यूस होणार.
मग या दोघांमधलं रिलेशन कसं आहे मग? इनो डायरेक्टली प्रोपोर्शनल. राहिला प्रश्न एसओपीचा. आता हा ऑक्सिडायझिंग पोटेन्शियल आहे. मग आता काय झालंय की मेटल इलेक्ट्रॉन देणार हे फिक्स आहे, किंवा त्याचा जर एसओपी वाढला तर तो इलेक्ट्रॉन देईल का? नाही, कारण नाही. ऑक्सिडेशनचा अर्थ गेन करणं होतं. मग असं कसं काय एखादा घेतून देतो पण पॉसिबल आहे का? नाही. नाही सर. याच्यामध्ये नाही सर. ओके ठीक आहे. चला हा पॉइंट क्लिअर आता. हो सर. ठीक आहे. आता रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एसओपी, कारण मेटल नेहमी काय देतो? ऑक्सिडेशन. म्हणून रिलेशन कसं आहे? डायरेक्ट. हा, आणि एसआरपी त्याचा कसा असणार आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो इन ईसीएस चा फुल फॉर्म इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. मगाशी आपण बघितलं टॉपला लिथियम होता, जास्त रिएक्टिव्ह, खाली गेल्यावर रिएक्टिव्हिटी कशी होती? कमी. आणि एल इज द मोस्ट रिएक्टिव्ह मेटल. समजलं? हो सर. हो सर. हो सर. नेक्स्ट पुढे आता रिएक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल. इक्वली अपोजिट. नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात म्हणजे काय होतात? रिड्यूस. आणि रिड्यूस म्हणून ते डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? एसआरपी. एसआरपी. आणि इनव्हर्सली कोणाला? एसओपी ला. एसओपी. इन ईसीएस रिएक्टिव्हिटी ऑफ नॉन मेटल इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. बॉटम. टॉप टू बॉटम. ओके, नॉन मेटल. आणि मेटलची बॉटम टू टॉप. आणि त्या टॉपला कोण आहे? लिथियम. 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 नॉन मेटल मध्ये बॉटमला इझिली कोण असणार आहे? क्लोरीन. फेरस. अच्छा, इथे लिहिलं पण आहे एफ इज द मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल. कंपॅरिझन समजते ना दोन्हीचं? हो सर. ठीक आहे. हो सर. देन डिस्प्लेसमेंट रिएक्शन इन अ सोल्युशन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? एकाची जागा दुसरा घेतो. दुसरा येतो. दुसरा घेतो. तो कारण हा जो आहे हा तेवढा रिएक्टिव्ह नाही, म्हणून जो रिएक्टिव्ह तो इथे येतो आणि त्याला डिस्प्लेस करतो, त्याची प्लेस सोडून त्याला डिस्प्लेस करतो. सो दॅट इज इथं कॉपर आला, एजी साईडला गेलेला आहे. मग मला सांगा ही रिएक्शन का होत नाही? सिल्वर रिएक्ट नाही होत सर. तसं नाही. सिल्वर रिॲक्ट होतो, पण सिल्वर तेवढा रिएक्टिव्ह नाही की जो कोणाला डिस्प्लेस करेल? कॉपरला. कॉपरला. आता न बघता आपण सांगू शकतो की त्या सिरीज मध्ये टॉपला कोण असणार आहे? कॉपर. आणि त्याच्या खाली कोण असणार आहे? एजी. सिल्वर. ठीक आहे. त्याच टाइप मध्ये खाली त्यांनी ही रिएक्शन दाखवली नॉन मेटलची. याच्यामध्ये बघा के चं कन्वर्जन के सेल मध्ये होतं. कोणाची जागा कोणी घेतली? क्लोरीननी कोणाची घेतली? आयोडीन. आयोडीन. पण तेच रिव्हर्स होत नाही, कारण आयोडीन त्याला डिस्प्लेस नाही करू शकत. सो देर इज अ नो रिएक्शन. नो रिएक्शन. ओके. मेटल अबव द हायड्रोजन डिस्प्लेसेस H2 फ्रॉम डायल्यूट ऍसिड सोल्युशन. नीट बघा, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे, त्याच्यामध्ये कोण आहे? हायड्रोजन. हो. त्याच्यावरती काय हायड्रोजन प्लेस सर. केलेले? मेटल्स. मेटल्स. त्या मेटल बद्दल काय म्हणताय? मेटल अबव द हायड्रोजन डिस्प्लेस H2 विथ द डायल्यूट ऍसिड. म्हणजे तुम्ही एखादा मेटल घ्या, त्याच्यावरचा, त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिड टाका. ऍसिड टाकल्याच्या नंतरून काय रिलीज होणार आहे? H2. आणि जर H2 रिलीज झाला नाही तर त्याचा अर्थ काय होतो? नो रिएक्शन. नो रिएक्शन. नाही, तसं नाही. नो रिएक्शन का? कारण तो मेटल याच्या खालचा आहे. मग समजलं? हो सर. हो सर. चला मी उद्या काही पण सांगेल, तुम्ही एकदा चेक करा बरोबर आहे का? सीयू खाली सापडतो का वरती? चेक करा बरं हायड्रोजनच्या. खाली. खाली. दुसरा कोणता होता? खाली. दुसरा कोणता होता? झिंक. सापडला वरती? सापडला ना? हो सर. हो सर. हो सर. चला नेक्स्ट. फेमस इक्वेशन आता कोणतं? नर्स्ट इक्वेशन. लर्नर्स. Next. ठीक आहे, बघा आता
बोर्डसाठी इम्पॉर्टंट. बोर्डचे 4 पेपर उचका, त्याच्यामध्ये कमीत कमी एकदा तरी सापडत नस्ट इक्वेशन. इट गिव्स रिलेशन बिटवीन इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑब्लिक EMF ऑफ अ सेल. नीट बघा लाईन टू लाईन. आपल्याला काय भेटतं इथं काहीतरी रिलेशन. बरं कसलं रिलेशन आहे? EMF ऑफ द अँड कसं त्याच्याबरोबर कोण? कॉन्सन्ट्रेशन. आवाज नीट येतोय ना? हो सर. हो सर. चला मला हो सर. EMF. येस. तुझा आवाज ब्रेक होते. बाकीचे बोला रे. EMF म्हणजे काय? फुल फॉर्म काय त्याचा? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे असतं काय ते नक्की? पोटेन्शियल सर. पोटेन्शियल डिफरन्सला इक्वल असतं. Equal असतं. पोटेन्शियल डिफरन्स असतो सर. हे ठीक आहे, तसं नाही ती कन्सेप्ट. ती ठीक आहे, वरती ठीक आहे कन्सेप्ट. EMF काय असतो बघा. समजा असे लाईक दिस. एक सर्किट आहे आणि सर्किट मध्ये इथं इलेक्ट्रॉन आहे. तो वरती म्हणजे त्याचं पोटेन्शियल कसं आहे? हाय. आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे, हा खाली म्हणजे याचं पोटेन्शियल कसं आहे? लो. हा झाला तुमचा लो पोटेन्शियल. पण तुम्ही बघितलं सर्किट आहे म्हणजे हाय पोटेन्शियलचे इलेक्ट्रॉन खाली येतात ते. खाली. पण असं झालं तर सर्किट कधी कम्प्लीट होईल का? नाही. नाही. त्यावेळेस काय होतं, इथे एक इमॅजिनरी पर्सन आलेला आहे. ठीक आहे. आता हा काय काम करतो? याला पिकअप करतो, डोक्यावर घेतो आणि याला इथं ठेवून देतो. मग सर्किट काय झालं? कम्प्लीट. कम्प्लीट. मग तुमच्या सर्किट मध्ये एक फोर्स असतो, हा तुम्हाला दिसतो तो, आणि याचं नाव काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मोटिव्ह म्हणजे तो एखाद्या गोष्टीला मोशन देतो, दॅट इज अ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय करतो? लो एनर्जीचे इलेक्ट्रॉन किंवा लो लेवलचे इलेक्ट्रॉन कुठे नेतो? हाय लेवल. ओके. सो त्याला वरती शिफ्ट करतो, म्हणून त्याला मोटिव्ह म्हटलेलं आहे. कळलं आता? हो सर. ओके. बरं आता सो आपल्याला रिलेशन करते EMF आणि कॉन्सन्ट्रेशन पुढे जाऊन बघू. सो Walther-Nernst derived a relation between free energy change. अच्छा, परत हा विषय आलाच का? परत ते सगळं विचारायला. बरं चला सांगा, एक टर्म विचारून घे. समजा आपण इथं आलो, डेल्टा G म्हणजे काय? किंवा चला डेल्टा S आधी घेऊ. डेल्टा S ला तुम्ही ऐकलं का? असं म्हणतात रँडमनेस इन द सिस्टीम. हो सर. व्हॉट इज रँडमनेस? म्हणजे ती मोशन आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत सर. ते ठीक आहे, पण रँडमनेसचा अर्थ काय? रॅन्डमली कोणतीही गोष्ट मूव्ह होते. बरं असं म्हणतात की एंट्रॉपी ऑफ द युनिव्हर्स इज ऑलवेज इन्क्रीजिंग. असं का बरं? मग त्याचा अर्थ काय होतो? येस. चला, एंट्रॉपी म्हणजे काय समजून घ्या. तुमच्या आसपास जे काही चाललंय ते सगळं बघा. कुठेही काही बघा. तुम्ही आता स्क्रीन बघताय, तुमच्या हातात फोन आहे, फोन मध्ये बॅटरीमध्ये तुम्ही चार्जिंग केलेलं आहे, आणि तुम्ही जे काही चार्ज केलेली एनर्जी ती हळूहळू रिलीज होती, म्हणून तर तुम्ही ऐकताय सगळं, बरोबर ना? सो ती एनर्जी एका ठिकाणी स्टोर्ड होती, आता ती रिलीज होती. मग रिलीज होती म्हणजे ती फिक्स झाली का रॅन्डम झाली? रॅन्डम. झाली. रँडम. अजून तुम्ही सकाळी काहीतरी खाल्लं असेल, आता एकदा ते तुमच्या स्टमक मध्ये गेल्यानंतर ते कॉम्पॅक्ट होतं का सेपरेट होतं? कॉम्पॅक्ट. बरे, कॉम्पॅक्ट झाल्याच्या नंतर ज्या वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात त्यानंतर सेपरेट होतात ना. प्रोटीन असेल, हे असेल, ते असेल, बरोबर आहे? म्हणजे सगळ्या गोष्टी रॅन्डम होतात. आपले युनिव्हर्स एका थिअरीच्या नुसार एक्सपांड होते. सो दॅट एक्सपान्शन, दॅट रॅन्डमनेस इज नथिंग बट द एंट्रॉपी.
सो एंट्रॉपी म्हणजे काय, कोणतीच गोष्ट फिक्स नाही, सगळ्या गोष्टी कशा आहे, अनस्टेबल आहे, अनस्टेबल. एंट्रॉपी. ओके, मग ती जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला कधीच कॅल्क्युलेट करता येत नाही. त्यामुळे थर्मोमध्ये एक कन्सेप्ट आहे सिस्टीम आणि माहिती आहे ना, सराउंडिंग. मग तुम्ही आधी सांगता का मी सिस्टीमची काढतो, मग सिस्टीम मध्ये आधी होते 100 पार्टिकल्स असे बारीक 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 बारीक, ते एका कॉर्नरला होते, आता ते स्प्रेड व्हायला लागले, म्हणजे त्यांनी त्यांची पोझिशन चेंज केली. सो देर इज अ रॅन्डमनेस, आणि त्यालाच काय म्हटले, डेल्टा एस. ओके, त्याच्यानंतर गिब्स फ्री एनर्जी म्हणजे काय, त्याला दुसरा शब्द असा पण दिलेला आहे की एनर्जी अवेलेबल फॉर द वर्क. ठीक आहे, चला तुम्हाला एक एक्झाम्पल देतो या ठिकाणी. आता तुम्ही चला इथं बघा, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी 0 RT ln ऑफ क्यू. सो नस डिराइव्ह अ रिलेशन बिटवीन फ्री एनर्जी चेंज, फ्री एनर्जी चेंज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता कळलं असेल, जी फ्री अवेलेबल आहे ती, अँड रिॲक्शन कोशंट. ओके, क्यू. सो त्यांनी रिलेशन डेव्हलप केलं. सो डेल्टा जी आणि इथे तुम्हाला क्यू दिसतोय, आणि मग रिलेशन डेव्हलप करताना मध्ये कॉन्स्टंट येतात. कॉन्स्टंट काय दिसतात येथून, जसं डेल्टा जी आहे, आर ए टी वगैरे. एल एन म्हणजे काय असतं, लॉग टू द बेस इज और लॉग टू द बेस 10 असेल तर काय करायचं, 2.303 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, बरं एखाद्या गोष्टीचा लॉग का घेतात, एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर. अजून दुसरं सिंपल अजून. आता तुम्ही एखादी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, तुम्ही समजा खूप डिटेल मध्ये स्टडी करतायत, व्हॅल्यू एवढी आली आणि तुम्हाला इंटू 1 करायला लावलं, तुम्ही कोणत्या पण कॅल्क्युलेट केलं तरी आन्सर जवळपास 0च येणार ना. ओके, तर तुम्हाला ही व्हॅल्यू अशा फॉर्म मध्ये न्यायची, तर कॅल्क्युलेशन पण करता आले पाहिजे, तर आपण त्याचा काय घेतो, लॉग. मग लॉग घेतल्यावर तुमची व्हॅल्यू 1 येणार. मग लॉग काय करतं, तुमची व्हॅल्यू रेंज मध्ये आणतं, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. ठीक आहे, आणि मग दोन फॉर्म मध्ये असतात, एल एन टू एल एन बेस. एल एन म्हणजेच ई असतो, एल एन म्हटल्यावर ईच असतो, लॉग म्हटल्यावर खाली काय असतो, 10. 10. दोघांमध्ये कितीचा गॅप आहे, 2.303. ठीक आहे, सो हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर वेअर डेल्टा जी अँड डेल्टा जी 0 आर फ्री एनर्जीज चेंज अँड स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज क्यू, म्हणजे इथं तुमचा हा एनर्जी मधला चेंज आहे इन दिस रिॲक्शन कोशंट. बघा, मला एक सांगा, खाली आपल्याला ते डेरिव्हेशनचं पार्ट आहे, हे एवढं कळलं का, डेल्टा जी म्हणजे काय, फ्री एनर्जी. डेल्टा जी 0 पण काय, फ्री एनर्जी. क्यू ला काय म्हटलं, व्हॉट इज क्यू, रिॲक्शन क्वेश्चन. ठीक आहे, मग आता आपण डेल्टा जी घेतला आणि तो मायनस मध्ये एन एफ ई, आणि हा दुसरा जो आहे तो 0 आहे, तो पण एन एफ ई, पण रेस्ट काय केला, 0. ठीक आहे, सो मग आता हे एन एफ ई काय बरं, व्हॉट इज एन, खाली चेक करा, दिले सगळं. एन म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन और लॉस्ट. ओके, व्हॉट इज एफ, फॅरेडे कॉन्स्टंट, त्या दिवशी झाला होता, युनिट काय, कुलम. आणि ई किंवा ई नॉट, थोडक्यात त्याचा अर्थ काय, ई नॉट म्हणजे काय, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे, मग आता आपल्याकडं दोन टर्म आल्या फ्रॉम इक्वेशन 1. आता या दोघांच्या व्हॅल्यू इथं पुट केल्या चालतील ना, येस. हो सर. मग त्या व्हॅल्यू आपण इथं तुम्हाला दिसतंय, व्हॅल्यू टाकल्यानंतर एका साइडला काय घेतला, ई 0 त्या साइडला नेला, आणि तुमच्याकडे इथं एल एन होता, त्याला लॉक करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केलं, 2.303. एकदा चेक करा, हे रिअरेंज करून येईल का असं, बरोबर आहे का सांगा. हो सर. बरं, एवढं सगळं बघतोय, या इक्वेशनचं नाव काय,
Nearest equation. नस्ट इक्वेशन तुमच्या समोर आहे एवढं. एकदा परत सगळं नीट बघून घ्या. या इक्वेशन मध्ये आर म्हणजे काय? Gas Yes. constant. म्हणजे टेम्परेचर माहितीच आहे. एन म्हणजे Number of gain electron. व्हॉट इज एफ? फॅरेडे कॉन्स्टंट. व्हॉट इज क्यू? Quotient. Reaction quotient. ठीक आहे. व्हॉट इज E0? Standard Standard electron potential. ओके, तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे नस्ट इक्वेशन आणि आन्सर येऊन जाईल तुमचं. सोपं आहे, क्वेश्चन येतात त्याच्यावर. नस्ट इक्वेशन समजलं? हो सर. ठीक आहे. आता इथं त्याच्या कंडिशन्स दिलेल्या आहे. 2 मिनिटं टाइम झालं, सांगा मला. 7:30 पर्यंत घ्यायचं ना? हो सर. बरं. At 25 डिग्री सेल्सिअस अबोव इक्वेशन मे बी रिटर्न ॲज. आता त्यांनी वरच्या इक्वेशन मध्ये थोडासा चेंज केला. ठीक आहे. सो आधी तुम्हाला दोन्ही एका वेळेस दिसले पाहिजे ना. काय चेंज आहे सांगा. इज इक्वल टू E0 बरोबर आहे. हे सेम आहे, हे सेम आहे, हे पण सेम आहे. मधल्या गोष्टी चेंज झालेल्या आहे. सो इथं एन होता आणि शेजारी एफ होता, पण इथं एफ दिसतोय का? नाही. नाही सर. एफ काय केलं त्यांनी, ही जी व्हॅल्यू एफ ची आणि वरची व्हॅल्यू यांना एकमेकांनी काय केलं, मल्टिप्लाय केलं का नाही? थोडी कंडिशन चेक करा की 25 डिग्रीला असं काय झालं की हे इक्वेशन एवढं चेंज झालेलं आहे. काय चेंजेस झाले एक्झॅक्ट? मायनस तसंच आहे. तिथलं काय काय होतं, आर आणि टी होता, खाली एन आणि एफ होता. एन तसाच आहे, म्हणजे चेंज कुठे झाला? आर, टी आणि आर काय कॉन्स्टंट, एफ पण काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेशन केलं आणि या इक्वेशनला या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. टेम्परेचर जे आहे ते कॅन्सल का झालं? ऍट, आता पहिली गोष्ट, हे जे टेम्परेचर आहे कशामध्ये? केल्विन. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन? 298 केल्विन. 298 केल्विन. ठीक आहे. तर त्यांनी ते पण यूज केलं, सगळ्या टर्म यूज केल्या आणि याला फक्त कन्वर्ट करून घेतलं. आणि लॉग ऑफ क्यू म्हणजे काय असणार आहे? या फॉर्म मध्ये पण लिहिता येईल, पी अपॉन काय आर. पी म्हणजे काय? पी म्हणजे प्रोडक्ट, आर म्हणजे रिएक्टंट. Reactant. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काही नाही, फक्त कॅल्क्युलेशन केलं, काम सोपं करून दिलं. चल नेक्स्ट, पुढचा पॉइंट बघू. पुढे त्यांनी अजून एक दिलंय बघा. इन जनरल फॉर रेडॉक्स सेल रिएक्शन इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ एन इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला जर प्रॉब्लेम असा पडला की त्यांनी सांगितलं की एवढे एवढे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात ते, तर त्यावेळेस हा आठवला पाहिजे, एन इलेक्ट्रॉन्स. एन इलेक्ट्रॉन साठी काय वापरलं? तुम्हाला इक्वेशन समोर दिसते. सो या छोट्या ए ला काय म्हणतात, छोट्या बी ला काय म्हणतात, सी ला किंवा डी ला? अच्छा, कायनेटिकचा अभ्यास झालेला दिसतोय. हा, स्टॅचियोमेट्रिक कोएफिशियंट. ठीक आहे. देन लॉग आपण घेतोय, तर पहिल्यांदा वरती कोणाचा असतो? प्रोडक्ट आणि खाली रिएक्टंट. ते तुम्ही डेफिनेशन बघितले असाल की ज्याचा घेतो त्याचं ब्रॅकेट, ब्रॅकेटला काय म्हणतात? कॉन्सन्ट्रेशन ऑफ. व्हॉट इज दिस? रेस टू स्टॅचियोमेट्रिक कोएफिशियंट्स. ठीक आहे. मग ते झालं, ते त्यांनी इथं इक्वेशन फक्त लिहून घेतले. आता आपण वरतून जे मॉडिफाय करत आलो तर इथपर्यंत आलो. तुम्हीच आता वरती रीड केलं, लॉगच्या वरती इथं काय असतो? प्रोडक्ट आणि खाली काय असतो? रिएक्टंट. ठीक आहे. तेच त्यांनी इथं राईटला लिहिलंय. इथपर्यंत आपण आलेलो आहे. परत एकदा विचारतो, कोणतं इक्वेशन आहे? Nernst equation. नस्ट इक्वेशन. राहिला प्रश्न त्याचं ऍप्लिकेशन काय आता?
टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. Potential. हा तिथं लिहिलं ब्रॅकेट मध्ये ERP और EOP. पोटेन्शियल म्हणजे दोन्ही आले, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. बरं आता इथं बघा, एम मेटल आहे, मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यांनी इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे काय झालं, रिडक्शन, आणि तो कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला, सॉलिड. Solid. ठीक आहे. Solid. अगेन हा तुमचा प्रोडक्ट आहे, हा तुमचा काय रिएक्टंट. सो प्रोडक्ट वरती रिएक्टंट खाली, बाकी सगळं सेम लिहिलं. ठीक आहे. ERP दिसतोय, लॉग, आणि इथं त्यांनी 1 लिहिला. 1 का लिहिला असेल, युनिटी घेतला त्यांनी, त्याच्यात 1 घेऊन टाकले सपोज. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपण वरचं इक्वेशन वापरलं, हे इक्वेशनच आहे ना, नर्स्ट इक्वेशन, आणि ते आपण या इक्वेशनला वापरलं, आणि आपण डायरेक्टली काय काढू शकतो, ERP म्हणजेच काय, इलेक्ट्रोड Electron potential. पोटेन्शियल. त्याचं ते काय झालं, ऍप्लिकेशन. Yes. एवढं क्लिअर आहे. हो सर. नेक्स्ट. हो सर. कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड pH ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक आहे. परत एकदा आपण इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढतो जसं वरती काढलं होतं, आणि सेकंड एक ऍडव्हान्टेज भेटतो की pH काढता येतो. व्हॉट इज pH? pH -10 into log to the base. पण ठीक, बरोबर आहे, pH सांगितलेलं. हा, सो आता इथं बघा, कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये पहिल्यांदा H2 हा सॉरी H प्लस आहे, त्याच्यात इलेक्ट्रॉन ऍड झाले आणि गॅस कोणता तयार होतो, H2. हे कोणतं इक्वेशन लिहिले मध्येच त्यांनी, Electrode potential. कसले ऍप्लिकेशन चालले आपले, Nernst equation. Nernst equation. नर्स्ट इक्वेशन. त्यांनी या इक्वेशनला, केमिकल इक्वेशनला अप्लाय केलं फक्त. तिथे त्यांनी प्रोडक्ट लिहिला, खाली लिहिला रिएक्टंट. ठीक आहे. बरं आता याच्यामध्ये त्यांनी पुढे कॅल्क्युलेशन करून दाखवलेले आहे. सो हा जो E0RP हा किती आहे, 0 कन्सिडर केलं समजा, सो तो कॅन्सल झाला. ठीक आहे. त्याच्यानंतरून pH2 इज टेकन ऍज अ 1 ATM. आता ATM काय, बरं मग त्यांनी याची व्हॅल्यू 0 केली आणि याला 1 असं कन्सिडर केलं. काय काय चेंजेस झाले, हा काय झाला बघा, 1 हा सेम आहे, बाकी कॉन्स्टंट आहे सगळे, आणि ERP जो आहे तो आहे तसा लिहिलेला आहे. मग आता त्याची व्हॅल्यू 0 टाकायला लागेल आता आपल्याला. सो ERP इथला इज इक्वल टू 0.0591 लॉग ऑफ H प्लस सायन्स. आता हा 0.0591 कुठून आला, तिथून आला का काय चेंज झालं, चेक करा एकदा. त्याचं साइन चेंज झालं सर. साइन चेंज झालं ते ठीक आहे, मग तो 2 वरती गेला आणि खाली आला, मग 2 नंतर गेला कुठं, आणि इथं पण काहीतरी केलंय त्यांनी, 1/, होता ना ह्याचा स्क्वेअर होता, आता तो फक्त ऍज इट इज राहिलेला आहे. सर तो 2 वरती नेला आणि -2 झाला. -2 झाला, पुढं मग -log मल्टिप्लाय झाला. हा पुढं तो मल्टिप्लाय कसा झाला असेल हे विचारतो. सर ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन वरती नेल्यावर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन टू द पॉवर -2 आणि लॉगच्या पॉवर मध्ये जे असते ते पुढे मल्टिप्लाय होतं त्याच्यासोबत. बरोबर आहे, आन्सर करेक्ट. सो हे आलं तुमचं फायनली, आणि त्याच्यामध्ये लॉग ऑफ H प्लस म्हणजेच काय असतो, pH. आणि देन मग इथं ERP लिहिला, इथं EOP लिहिला. हा निगेटिव्ह असेल तर हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह. मग याच्यामध्ये तुम्हाला हे कळलं का की आपण जे काय ऍप्लिकेशन बघतोय त्याच्यावरतीच न्यूमरिकल्स पडणार आहे.
तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की पहिले ऍप्लिकेशन काय होतं, दुसरं काय होतं, कशाला काय म्हणतात वगैरे वगैरे. तेच मॉडिफाय करायचं प्रत्येक वेळेस, त्याच्यावरच न्यूमरिकल्स येणार. पुढे आता कॅल्क्युलेशन ऑफ काय लिहिलंय, EMF EMF ऑफ द सेल. सेल. आता एक सेलची रिॲक्शन दिली तुमच्या समोर, Zn प्लस कॉपर आणि तिथं Zn+2 आणि Cu भेटतो आहे. ठीक आहे. आता रिॲक्शन मध्ये आपला एवढा इंटरेस्ट नाहीये, कारण आपण इक्वेशन शिकलो. आता इक्वेशन एकदा आलं की आपण रिॲक्शनला फक्त यूज करतो याच्यामध्ये. सो हे आपल्याला माहिती नस्ट इक्वेशन आहे. फक्त हा आपला प्रॉडक्ट आहे. सो दिस इज प्रॉडक्ट आणि हा काय झाला, रिॲक्ट. रिॲक्टर. ओके, रिएक्टंट. ठीक आहे. मग तो आता इथं घेतलेला आहे. बरं, आता त्यांनी प्रॉडक्ट मध्ये कॉपर पण होता आणि रिॲक्टंट मध्ये Zn पण होता, त्याला का नाही घेतलं? ते त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असल्यामुळे त्यांना 0 कन्सिडर करतात सर. 0 म्हणजे ते आहे, पण कॅल्क्युलेट करा, नाही तर करू नका, एकूण एकच होणार ते. ठीक आहे. सो पुढं, इफ Cu+2 increases then E cell also increases, Increases. and if Zn+2 increases E cell काय होणार, डिक्रीज. Decrease. बिकॉज इथं मध्ये काय लॉग, Log. त्याच्यामुळे असं होणार. ठीक आहे. सो थोडक्यात काय, थर्ड पॉइंट काय, आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, EMF काय वेगळं नाही, रिॲक्शन घ्या, फॉर्म्युला मध्ये रिअरेंज करा, जे काय आयन्स दिसतात ते घ्यायचे, बाकीची घ्यायची गरज आहे का, नाही. नाही. ठीक आहे. नेक्स्ट, मस्त आहे. प्रेडिक्शन अँड फिजिबिलिटी ऑफ अ सेल रिॲक्शन. दोन शब्द आहे. प्रेडिक्शन म्हणजे काय सांगा आणि फिजिबिलिटी म्हणजे काय सांगा. प्रेडिक्ट करणे, प्रेडिक्शन म्हणजे. रिसर्च करणे. आणि फिजिबिलिटी म्हणजे नाही माहित. नाही सर. फिजिबिलिटी नाही माहित तुम्हाला. बरं, कायनेटिक्स आणि थर्मो मध्ये काय फरक आहे, कायनेटिक्स काय करतं आणि थर्मो काय करतं एखाद्या रिॲक्शनच्या बाबतीत, ते सांग. थर्मोमध्ये टेम्परेचर मुळे रिॲक्शन. बट ठीक आहे. अजून कायनेटिक्स काय करतं, रिॲक्शनला रेट देतं सर. रेट देतं का असलेला रेट कॅल्क्युलेट करतं? असलेला रेट कॅल्क्युलेट करतो. ओके, ठीक आहे. बघा, थर्मो काय सांगतो, थर्मोडायनेमिक्स मोठी ब्रँच आहे. आपण त्याला नाव देतो की ती केमिस्ट्री मध्ये, ती फिजिक्स मध्ये, असं काही नाही, ते एक सायन्स आहे. ठीक आहे. सो थर्मोडायनेमिक्स सांगतं एखादी रिॲक्शन होणार की नाही होणार. सो एखादी रिॲक्शन होणार का नाही होणार या आपल्या स्टेटमेंटला एक शब्द आहे, कोणता, कसा, फिजिबिलिटी. फिजिबिलिटी. ओके, सो वेदर इट इज फिजिबल ऑर नॉट, त्याला म्हणायचं थर्मो. फिजिबिलिटी. आता थर्मो एकदा म्हटलं की नाही रिॲक्शन होणार आहे, मग ती रिॲक्शन कशी होणार, किती स्पीडनी होणार, हे कोण सांगणार, कायनेटिक्स. कायनेटिक्स. सो थर्मो म्हणतं मी सांगू शकतो रिॲक्शन होणार का नाही, पण ती पुढे कशी जाईल मला नाही माहिती. पण कायनेटिक्स काय म्हणतं, ती पुढे कशी जाणार, ती फर्स्ट ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डर आहे का थर्ड ऑर्डर आहे, हे सगळं सांगता येतं कायनेटिक्स मध्ये. एवढं काय सांगितलं, कारण आपण इथं दोन गोष्टी करतो आता नस्ट इक्वेशन मध्ये. एक, प्रिडिक्शन होणार का नाही, आणि झाली तर ती किती फिजिबल आहे ते पण सांगू शकतो. ओके, दोन्ही शब्द इथं जवळपास कसे सेमच आहे. पण कायनेटिक्स मध्ये स्पीड आणि थर्मो मध्ये काय असतं, पॉसिबल ऑर नॉट. पॉसिबल ऑर नॉट. पॉसिबल. येस. फॉर अ फिजिबल सेल रिॲक्शन, फिजिबल म्हणजे जी होण्यासारखी आहे ती, त्या केसमध्ये डेल्टा जी काय असतो, निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह. ई सेल किती असणार आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आणि डेल्टा जी इज इक्वल टू ते, ठीक आहे, त्यांनी इक्वेशन फक्त पुट केलंय NFE सेल. फक्त हे नीट समजून घ्या की डेल्टा जी हा निगेटिव्ह आहे म्हणजे काय, डेल्टा जी म्हणजे जी मधला डिफरन्स. सो फ्री एनर्जी जर कमी असेल तर रिॲक्शन होण्याचे चान्सेस कसे, जास्त. जास्त. जास्त.
आणि ई सेल जर पॉझिटिव्ह आला तरी पण रिॲक्शन होती. हे तुम्हाला वाटेल याचं आम्ही काय करू, तुम्हाला विचारलं जाईल, न्यूमरिकल येईल, त्याच्या शेवटी लिहिलेलं असतं की रिॲक्शन होणार का नाही ते सांगा. मग तुम्ही कशाहून सांगणार, तुमची व्हॅल्यू डेल्टा जी ची निगेटिव्ह आली म्हणजे तुमची रिॲक्शन कशी आहे, पॉसिबल. Possible. ई Possible. सेलची पण पॉझिटिव्ह आली, याची निगेटिव्ह, याची पॉझिटिव्ह आली तर रिॲक्शन कशी आहे, पॉसिबल. Possible. Possible. ठीक, कळलंय? सर हो सर. डेल्टा जी ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर रिएक्शन पॉसिबल नाही का? नाही, अजिबात नाही. ओके, निगेटिव्ह आली तरच पॉसिबल. हा, पण कशामध्ये, नस्ट इक्वेशन. कळलं ना? हो सर. लॉजिक सर. सगळीकडे नाही लावायचं. ठीक आहे. आणि सर ई सेल हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलं तरी पण रिएक्शन होईल ना? हे बघ, पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही नस्ट इक्वेशन वापरताय आणि तुम्हाला एखादी कोणती रिॲक्शन दिली, वाचा, Cell reaction. सेल रिएक्शन. पण नाही चालणार. सेल रिॲक्शन दिली असेल तर हे दोन्ही क्रायटेरिया 100% कसे बरोबर. ओके. हो सर. ओके. कॅल्क्युलेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड डेल्टा जी. चला परत, हे आपल्याला माहिती आहे ना, तर नवीन काय आहे? माहिती आहे सर. बरं, ऍट इक्विलिब्रियम ई सेल किती असतो, 0. इक्विलिब्रियम म्हणजे काय की प्लसचं मायनस, मायनसचं प्लस मध्ये जातच नाही, म्हणजे देर इज नो एक्सचेंज, म्हणून ई सेल किती आला, 0. 0. ओके. 0. देन प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट हे इज इक्वल टू के इक्विलिब्रियम, म्हणजे काय, परत प्रॉडक्ट मध्ये आणि रिॲक्टंट मध्ये काही चेंजेस नाही, कारण तिथं काही शिफ्टिंग होत नाही, ई सेल 0 आहे, म्हणून ते दोन्ही पण कसे एकमेकांच्या इक्यू म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे, हे कळलं का सांगा आधी, हे काय केलं ते. हो सर. सर बरं, हो तर आता मग हे कसं लिहिलं, यांनी काहीतरी चेंज केलेलं दिसतोय इथं. येस, त्यांनी प्रोडक्ट लॉग ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंटला के ई क्यू लिहिलं सर. गायत्री म्हणती स्क्रीन दिसत नाही, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. बरं, ठीक आहे, तिचं नेट प्रॉब्लेम असेल. हा, काय म्हटली, परत बोल आता. सर प्रोडक्ट अपॉन रिएक्टंटला त्यांनी के ई क्यू लिहिलं सर तिथे. अच्छा, के इक्यू लिहिलं, बस त्यांनी ते सबस्टिट्यूट केलं, बाकी काही नाही. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हे मध्येच कसं काय आला 2.303? तर वेगळं वेगळं काय केलं आता? फर्स्ट इक्वेशन सर ते. सर नॉट फर्स्ट इक्वेशन. बरोबर. आणि मग डेल्टा जी तुमचा, तुम्ही या म्हणजे हा तुम्हाला एक इक्वेशन भेटले, ते डेल्टा जी काढू शकता. ठीक आहे. आता एक काय करायचं माहितीये का, एक तर तुम्ही बोर्डचा एक्झाम देणार आहे तिथं ठीक आहे, ते बुक मधून वाचा, इथून वाचू नका. बोर्डसाठी तिथे तुम्हाला डेरिव्हेशन बनवायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, तुम्हाला फक्त नस्ट इक्वेशन माहिती पाहिजे, तुम्हाला बाकी कंडिशन स्वतः करता आल्या पाहिजे की ई सेल 0 असेल म्हणजे काय, तो काय असतो, इक्विलिब्रियमला. हे तुम्ही स्वतः डेव्हलप करायचे, त्यासाठी तुम्हाला ते अख्खं लक्षात ठेवायची गरज नाहीये. एक नस्ट इक्वेशन आलं, त्याची ऍप्लिकेशन माहिती आणि थोडेफार त्याच्यातले पॉइंट्स माहिती, बाद झालं. ते एवढं कळलं? हो सर. ठीक आहे. हो सर. हो सर. येस. आता इथे इलिस्ट्रेशन दिलेले आहेत.